सो करायचं काय आपल्याला, GitHub आपण लर्न केलेलं आहे. सिम्पली मेवन आणि SonarQube आपण जेनकिन्स जेव्हा इंटिग्रेशन करू तेव्हा लर्न करू. आता डॉकर कुबरनेटिस आहे. डॉकर कुबरनेटिस डिप्लॉयमेंटसाठी आपल्याला यूज करायचा असतो. डिप्लॉयमेंट कुठे करणार आपण, एकतर AWS कुबरनेटिसवर करणार, व्हर्च्युअल मशीनवर करणार किंवा दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर करणार. ते झालं. देन त्यानंतर मॉनिटर आहे, कॉन्फिगरेशन आहे. तर हे जी प्रोसेस आहे नंतरची प्रोसेस आहे. याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, तर हा इन्फ्रास्ट्रक्चर, हा कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला क्रिएट करावं लागेल युझिंग टेराफॉर्म. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, टेराफॉर्म हा आपल्याला यूज करावा लागेल. त्याला आता कसं यूज करायचं आहे काय हे आपण बघू. सिंपल गोष्ट आहे की एक AWS अकाउंट तुम्हाला आवश्यक असणार आहे, कारण जे पण इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला क्रिएट करायचं आहे ते AWS वर करायचं आहे. आणि AWS अकाउंट आहे असं मला वाटतंय. तुमच्याकडे आहेत AWS अकाउंट्स? गुड. तर त्यापैकी एक अकाउंट आपण यूज करणार इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, ज्यावर आपण आपली डिप्लॉयमेंट्स टेस्ट करणार. तर टेराफॉर्म काय आहे हे आधीच लर्न करू, त्याबद्दल आपण थोडं डिस्कस करू. मेन म्हणजे आता मी काय म्हटलंय की टेराफॉर्म हा काय आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, IaaC. व्हॉट इज इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड? IaaC टूल. सो बघा, आधी सर्वात आधी आपल्याला हे अंडरस्टूड करावं लागेल की इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजे काय. त्याचा कन्सेप्ट जर आपल्याला समजला तर टेराफॉर्म ऍक्च्युअली करतो कसं काम ते आपल्याला माहिती होईल. तर बघा, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजेच काय, आपण जे काही AWS वर क्रिएट करतोय, AWS वर जे पण क्रिएट करतोय ते सगळे इन्स्टन्सेस आपण आतापर्यंत मॅन्युअली क्रिएट केले, बरोबर. मॅन्युअली क्रिएट केल्यानंतर आपल्याला त्याची प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपल्याला काही ना काही इनपुट द्यायचं असतं आणि देन तो आपण एक इन्स्टन्स क्रिएट करतो. आता टेराफॉर्म लर्न करण्यासाठी तुम्हाला AWS, GCP किंवा कुठलाही क्लाउड जो तुम्ही यूज करताय त्याचं फुल इम्पॉर्टन्स आहे, फुल नॉलेज तुम्हाला आवश्यक आहे. कारण स्टेप बाय स्टेप्स आपल्याला जेव्हा काम करावं लागेल तेव्हा ते प्रत्येक स्टेप्समध्ये काय होत आहे हे माहिती पाहिजे. ते माहिती असेल तर टेराफॉर्मचा कोड लिहायला तुम्हाला इझी जाईल, खूप इझी जाईल. आता ते कसं ते तुम्हाला समजेल की काय कसं आहे. मेन टर्म इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. व्हॉट इज इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड? तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजेच जे काही आपण आतापर्यंत मॅन्युअली केले ते सगळं मॅन्युअल वर्क एका फाईलमध्ये लिहायचं आहे. मला जर EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा असेल तर EC2 इन्स्टन्ससाठी लागणाऱ्या गोष्टी जसं IAM, की पेअर, सिक्युरिटी ग्रुप, व्हर्च्युअल VPC, ह्या सगळ्या गोष्टी मी काय करणार आहे, एका फाईलमध्ये लिहिणार. एका फाईलमध्ये लिहिणार आणि त्या फाईलला एक्झिक्यूट करणार. फाईल एक्झिक्यूट झाल्यावर काय होईल, जे काही मी मेन्शन केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी क्रिएट होणार कुठे, AWS. कळलं? तर जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो कोड फॉर्म मध्ये लिहिणे आणि कोड फॉर्म थ्रू त्याला क्रिएट करणे, दिस इज नथिंग बट इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. कळलं? जो काही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे त्या रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन कोड फॉर्मॅटमध्ये लिहा, कॉन्फिगरेशन फाईलमध्ये लिहा आणि ती कॉन्फिगरेशन फाईल जशी एक्झिक्यूट होईल तुमचं EC2, VPC, Route 53, S3 बकेट सगळं क्रिएट होत जाणार वन बाय वन. तुम्हाला तिथे मॅन्युअली जाऊन मॅन्युअल क्रिएशन करायची गरज नाही. सो दिस इज नथिंग बट युअर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. आता मला सांगा, अशी कोणती सर्व्हिस तुम्ही बघितली AWS मध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सारखी काम करते? नाही.
तर AWS मध्ये एक सर्व्हिस आहे क्लाउड फॉर्मेशन. क्लाउड फॉर्मेशन. आता बघा इकडे काय म्हणतोय हा, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल आर द सॉफ्टवेअर युटिलिटी दॅट ऑटोमेट द definition, deployment and management of IT infrastructure using machine readable files instead of manual configuration. आपण आता हेच बोललो की मॅन्युअली आपल्याला काम करायची गरज नाही आहे. सिंपल एका कॉन्फिगरेशन फाईल मध्ये आपल्याला जे जे क्रिएट करायचे त्या गोष्टी लिहिणार स्टेप बाय स्टेप, आणि जेव्हा ते एक्झिक्युशन होईल प्रत्येक VPC म्हणा EC2 इन्स्टन्स जे काही क्रिएट करता तुम्ही करायची इच्छा असेल ते सगळं क्रिएट होईल. आणि हे डेफिनेशन ते सिद्ध करतं की आपण जे बोललो ते खरं आहे. ठीक आहे. तर सॉफ्टवेअर टूल युटिलिटी ऑटोमेटिंग डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट IT इन्फ्रास्ट्रक्चर युजिंग मशीन रिडेबल फाइल्स इन्स्टेड ऑफ मॅन्युअल कॉन्फिगरेशन. सो पॉप्युलर काय आहे आता मग यामध्ये, तर पॉप्युलर आहे अँसिबल, पंपल. काही गोष्टी पुराण्या पण झाल्या आहेत, काही गोष्टी आहेत. आणि क्लाउड नेटिव्ह ऑप्शन्स लाईक क्लाउड फॉर्मेशन. क्लाउड नेटिव्ह ऑप्शन्स म्हणजेच AWS चा स्पेसिफिक आहे तो क्लाउड फॉर्मेशन. आय थिंक तुम्ही बघितलं नाही बघितलं मला आयडिया नाही आहे, बट येस क्लाउड फॉर्मेशन सिंपल 1 by 1 तुमचा स्टॅक क्रिएट करून रिसोर्सेस क्रिएट करतो. अझूर मध्ये जर बघितलं तर अझूर रिसोर्स मॅनेजर म्हणून एक सर्व्हिस असेल. GCP मध्ये डिप्लॉयमेंट मॅनेजर म्हणून एक सर्व्हिस आहे. तर ह्या क्लाउड स्पेसिफिक सर्व्हिसेस आहेत क्लाउड रिसोर्सेस क्रिएट करण्यासाठी, त्यांचे स्पेसिफिक आहे. यूज डिफरंट अप्रोचेस डिक्लेरेटिव्ह वर्सेस प्रोसिजर टू अचीव इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. ऑटोमेशन, वर्जन कंट्रोल अँड स्केलेबिलिटी, these are the main पार्ट. तर मल्टिपल टूल्सची इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. क्लाउड नेटिव्ह मध्ये पण तुम्ही बघू शकता. GCP मध्ये काय आहे, डिप्लॉयमेंट मॅनेजर, अझूर मध्ये रिसोर्स मॅनेजर, आणि इथे AWS मध्ये क्लाउड फॉर्मेशन. याचे बेनिफिट्स पण तुम्हाला दिसत आहे. डिफाइनिंग, प्रोव्हिजनिंग, मॅनेजमेंट आणि वर्जन कंट्रोल. तुम्ही प्रोव्हिजनिंग हा वर्ड यूज करणार मोस्ट ऑफ द टाइम. काय यूज करणार तुम्ही, प्रोव्हिजनिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हिजनिंग म्हणू शकता. मॅनेजमेंट म्हटलं ते हे नॉर्मल गोष्टी आहेत. आणि इथे सुद्धा वर्जन कंट्रोल होतं. इन्फ्रास्ट्रक्चर आज काय क्रिएट केलंय आणि उद्या काय क्रिएट करणार आपण. आजचा एक वर्जन क्रिएट होईल आणि उद्या जो नवीन क्रिएट करणार आपण, जर गरज पडती आहे तर त्याचा सुद्धा एक वर्जन सेट असेल की हा या दिवसाला या तारखेला आपण हा टाईपचा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलेला होता. जर तुम्हाला मागे पुढे करायचं असेल तर त्या वर्जन थ्रू आपण करू शकतो. त्यासाठी इम्पॉर्टंट असते स्टेट फाईल. तर ते काय आहे कसं आहे ते सगळ्या गोष्टी आपण समोर बघू. क्लिअर. आता क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड एवढं समजलं की काय करतोय आपण, इन्फ्रास्ट्रक्चरला कोडमध्ये कन्वर्ट करतो. कोडवाली फाईल एक्झिक्यूट करणार, एक्झिक्यूट झाल्यानंतर पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होणार. सिंपल गोष्ट. तर क्लाउड फॉर्मेशन AWS मध्ये आपण लर्न करतोय. GCP प्रत्येकाचे वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. पण आपण मोस्टली कुठं काम केलंय, AWS वर काम केलेलं आहे. मग आपल्याला कोणती सर्व्हिस यूज करायला पाहिजे, AWS. बट वाय टेराफॉर्म. क्लाउड फॉर्मेशन यूज करायला पाहिजे ना, मग टेराफॉर्म का बरं यूज करतो आपण. तर यामध्ये ऍडव्हान्टेज असे की टेराफॉर्म हा ग्लोबल लेवलवर आपण यूज करू शकतो. ठीक आहे. टेराफॉर्म का बरं यूज करू शकतो, तर हे जे काही क्लाउड फॉर्मेशन हे यांच्या स्पेसिफिक साठी आहे ना, स्पेसिफिक क्लाउड साठी. बट जर का मला 2-3 क्लाउडवर काम करायचं असेल, मल्टी क्लाउडवर काम करायचं असेल वन टाइम मध्ये, तर असा कोणता कॉम्पॅटिबल टूल आहे जो प्रत्येक क्लाउड सोबत कनेक्टिव्हिटी करेल, तर टेराफॉर्म. ठीक आहे.
टेराफॉर्म सुद्धा तुमचं आहे काय, तर टेराफॉर्म आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल लेट यू बिल्ड चेंज वर्जन इन्फ्रास्ट्रक्चर सेफली अँड इफिशियंटली. या साईडला बघू आपण सॉफ्टवेअर टूल created by HashiCorp. The HashiCorp is the owner of this Terraform tool. HashiCorp is a big company. Users define and provide data center infrastructure using a declarative configuration language. आता हे पण माहिती पाहिजे तुम्हाला, डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन लँग्वेज म्हणजे काय है ना. तर डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन लँग्वेज म्हणजेच त्या स्पेसिफिक टूलसाठी यूज केलेली लँग्वेज, त्या स्पेसिफिक डोमेनसाठी यूज केलेली लँग्वेज नोन ॲज HashiCorp कॉन्फिगरेशन लँग्वेज. त्या लँग्वेजला काय म्हटलं जाते, HashiCorp कॉन्फिगरेशन लँग्वेज. कुठे कुठे तुम्हाला शॉर्ट फॉर्म पण मिळेल HCL. ओके, तर HCL इज नथिंग बट अ डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन लँग्वेज फॉर युजिंग फॉर Terraform only. Terraform only. हा जेसन आहे, तुम्ही ऑप्शनल यूज करू शकता. जेसन हा मोस्ट ऑफ द ठिकाणी यूज केला जातोच. जेसन आपल्याला ऑप्शन मध्ये अवेलेबल असतो म्हणजे असतो. जर तुम्हाला कुठली काही लँग्वेज येत नाहीये आणि जेसन मध्ये तुम्ही जर मास्टर आहात तर जेसन तुम्ही यू कॅन यूज एव्हरीवेअर. क्लिअर. तर जेसन तुम्ही कुठेही यूज करू शकता ऑप्शन मध्ये. बट हा टेराफॉर्म टूल कशात बनलेला आहे, तर टेराफॉर्म टूल बनलेला आहे गो लँग्वेज मध्ये. HashiCorp कंपनी मालिक आहे. इनिशियली कधी आलेला, 2014 मध्ये ओपन सोर्स मध्ये खेळतोय आणि कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टमवर आपण याला यूज करू शकतो. क्लिअर आहे. तर टेराफॉर्मची बेसिक इन्फॉर्मेशन समजली. इथे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सोबत प्रोव्हिजन हा वर्ड यूज होईल. प्रोव्हिजनिंग इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोव्हिजनिंग मीन्स नथिंग बट अ क्रिएशन ऑफ युअर इन्फ्रास्ट्रक्चर. ओके. सो टेराफॉर्म काय आहे, तर वाय टेराफॉर्म वर्सेस क्लाउड फॉर्मेशन आहे इथे. सो यू कॅन सी डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. वाय क्लाउड फॉर्मेशन अँड वाय टेराफॉर्म. सो मल्टी क्लाउड टेराफॉर्मचे बेनिफिट्स बघा. आता टेराफॉर्मचे बेनिफिट्स कोणते कोणते दिलेले आहेत त्यांनी, मल्टी क्लाउड अँड हायब्रिड क्लाउड. डिझाइन टू मॅनेज इन्फ्रास्ट्रक्चर अक्रॉस व्हेरियस क्लाउड प्रोव्हायडर्स. तर हा काय करतो टेराफॉर्म एवढी कॅपॅसिटी ठेवतो की तो कुठल्याही क्लाउड सोबत कॉम्पॅटिबल होईल. ओके, कुठल्याही क्लाउड सोबत तो कनेक्टिव्हिटी क्रिएट करू शकतो. हे टेराफॉर्मचं मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट आहे. आणि जे लँग्वेज इथे आपण यूज करतो ते खूपच इझी लँग्वेज आहे. डिक्लेरेटिव्ह लँग्वेज की अँड व्हॅल्यू पेअर मध्ये आहे. व्हॉट इज नेम इक्वल्स टू सूरज, या पद्धती द की अँड व्हॅल्यू. ओके, एवढं इझी आहे. सो एकदम इझी लँग्वेज मध्ये आपल्याला लिहायचं पण आहे. डिक्लेरेटिव्ह लँग्वेज डिझाइन स्पेसिफिकली फॉर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड known for the readability of conscious syntax. एकदम इझी आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. वरतून स्टेट मॅनेजमेंट असतं. तर स्टेट मॅनेजमेंट काय आहे ऍक्च्युली, तर तुमचं जे वर्जन्स क्रिएट करतो आपण, आज क्रिएट केला, उद्या काही चेंज करून परत दुसरं काही क्रिएट केलं, तर तो जो प्रिव्हियस आहे तो एक टॅग वर्जन थ्रू सेव्ह होऊन जातो. त्याला स्टेट मॅनेजमेंट म्हणतात. ठीक आहे. मेंटेन द स्टेट फाईल टू ट्रॅक द करंट स्टेट ऑफ द युअर इन्फ्रास्ट्रक्चर. आता काय क्रिएटेड आहे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं, आता सध्या काय क्रिएटेड आहे आणि आपल्याला काही एक्स्ट्रा पाहिजे का ॲज पर द रिक्वायरमेंट, ते या स्टेट मॅनेजमेंट थ्रू आपण मॅनेज करतो. कळलं कसं आहे काय आहे ते समोर बघणारच आहोत. कम्युनिटी अँड इकोसिस्टम हे पण आपल्याला सपोर्ट मिळतो. टेराफॉर्म मध्ये पण आपल्याला सपोर्ट मिळतो. ठीक आहे. इट बोस्ट लार्ज अँड ऍक्टिव्ह कम्युनिटी ऑफरिंग एक्सटेन्सिव्ह मॉड्यूल्स प्रोव्हायडर्स फॉर डायव्हर्स इन्फ्रास्ट्रक्चर नीड. आता AWS
बेनिफिट समजले टेराफॉर्मचे. आता याला AWS च्या क्लाउड फॉर्मेशन सोबत कम्पेअर करा. AWS चा क्लाउड फॉर्मेशन फक्त आपण AWS मध्ये यूज करू शकतो. कुठे काय करू शकतो दुसरीकडे? हा सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज की मला GCP वर काम करायचं तर GCP वर मला दुसरा त्याचा स्पेसिफिक टूल यूज करावा लागेल. बट मला जर मल्टी क्लाउड करायचं तर टेराफॉर्म इज द बेस्ट वन. आणखी काही आपल्याला बघायची गरज आहे का? नाही. हा, क्लाउड फॉर्मेशन मध्ये YAML लँग्वेज यूज होती. आता हे YAML वगैरे काय ते तुम्हाला मी सांगणारच आहे समोर. आपल्याला आहे यूज मध्ये. आणि AWS डीप इंटिग्रेशन स्टॅक बेसिक आहेत, हे पूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे डिफरन्सेस. आता तर हे गुगल थ्रू आपल्याला मिळालं आहे, तुम्हाला पण गुगल थ्रू करायचं, राईट? तुम्हाला पण गुगल थ्रू, अदरवाइज स्पेसिफिक डॉक्युमेंटेशन वर तुम्ही जाऊन बघू शकता. क्लिअर? ओके. सो टेराफॉर्म जो कनेक्ट करतो मल्टिपल क्लाउड सोबत, तो करतो युजिंग प्लगइन्स. ओके, युजिंग रजिस्ट्रीज. टेराफॉर्मने काय केलेलं आहे, अशा रजिस्ट्रीज बनवून ठेवलेल्या आहेत ज्यांचा यूज करून तो काय करतो, AWS GCP त्यांच्यासोबत कनेक्ट करतो. आणि ते रजिस्ट्रीज म्हणजे मल्टिपल प्लगइन्स असतात त्याच्यामध्ये, जे AWS सोबत कम्युनिकेशन करायला त्याला हेल्प करतात. असंच कम्युनिकेशन होत नाही, पण त्याने पूर्ण प्लगइन्स कनेक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या एका आर्टिफॅक्ट रजिस्ट्रीमध्ये ठेवलेल्या असतात. आणि तो जेव्हा पण त्या एक क्लाउड सोबत काम करेल, GCP सोबत करो किंवा AWS सोबत करो, ज्याच्यासोबत काम करायचं तो आधी तर पॅकेज क्रिएट करतो, पॅकेज डाउनलोड करून ठेवतो स्वतःकडे. AWS आहे का? चलो AWS लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण आता घेऊन ठेवायच्या आणि नंतर ना काम करायचं. एवढं स्पेसिफिक समजलं. टेराफॉर्मचे बेनिफिट समजले. क्लाउड फॉर्मेशन यूज करू शकता बट फक्त AWS मध्ये. आता इथे मला एक अकाउंट हवं आहे. AWS चं कोण देणार? कोण देणार AWS अकाउंट? पाठवा मग पटकन. आपल्याला रोज लागेल. मग आता आपण करायचं काय, AWS चा टेराफॉर्मचं इन्स्टॉलेशन करायचं. ठीक आहे, टेराफॉर्मचं काय करावं लागेल, इन्स्टॉलेशन. सो टेराफॉर्म इन्स्टॉलेशन पण खूप इझी आहे. टेराफॉर्म इन्स्टॉलेशन खूप इझी आहे. कुठल्याही प्लॅटफॉर्मवर त्याला तुम्ही इन्स्टॉल करू शकता. रेकॉर्डेड लेक्चर्स ठीक आहे, मिळून जातील तुम्हाला. ओके, सो हिअर इज द इन्स्टॉलेशन प्रोसेस. एकदम सिंपल प्रोसेस आहे, काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. टेराफॉर्म लिनक्स, मॅक OS, विंडोजवर तुम्ही मल्टिपल कमांडचा यूज करून इन्स्टॉलेशन करू शकता. बट आपल्याला काय करायचं आहे तर लिनक्स थ्रू जायचं आहे. ठीक आहे, विंडोज म्हणजे तुमच्या लोकल लॅपटॉपवर तुम्ही इन्स्टॉल करून ठेवू शकता टेराफॉर्म कॉन्फिगर करायचं AWS सोबत आणि देन आपल्या लॅपटॉपवरून डायरेक्ट AWS सोबत कम्युनिकेशन करू शकतो. बट इन्स्टेड ऑफ डुईंग दिस व्हॉट वी आर गोइंग टू डू, लिनक्स मशीन आपण क्रिएट करू AWS वर, तिथे इन्स्टॉल करू काय, टेराफॉर्म. ठीक आहे, आणि देन तिथं आपण बाकीचे रिसोर्सेस मॅनेज करू इन्स्टंट ऑफ डुईंग इट ऑन आवर ओन लॅपटॉप. ठीक आहे, आपल्या लॅपटॉपवर आपण इन्स्टॉल करणार नाही, दिस आपण डायरेक्टली AWS वर जाऊनच वर्क करायला सुरुवात करणार. क्लिअर आहे? ठीक आहे. सो लिनक्स आहे, लिनक्स मध्ये इन्स्टॉलेशन करायसाठी प्रोसेस याने दिलेली आहे. रिपॉझिटरी सेटअप करायची आहे, देन काही GPG फॉर अनलॉकिंग रिपॉझिटरीज, देन त्यानंतर नॉर्मल गोष्टी
आणि एक सिंपलशी कमांड शेवटी कोणती, इन्स्टॉल. तर हा उबंतू आणि डेबियन साठी दिलेला आहे. इथे मल्टिपल आहेत अवेलेबल. ठीक आहे. CentOS, Fedora, Amazon Linux 2, 23 अदर लिनक्स डिस्ट्रीब्युटर्स तो आहेत अवेलेबल तुमच्याकडे. तुम्ही कुठलाही घेऊ शकता सर. बट येस, लेट्स गो विथ दी उबंतू. लेट मी लॉग इन बाय वन ऑफ AWS account. We got two. Let's use robots. Okay. तर मी काय करतो, तुम्हाला आधी क्लाउड फॉर्मेशनचं थोडं सांगतो. ठीक आहे. क्लाउड फॉर्मेशन जर तुम्हाला थोडी आयडिया असेल तर इझिली तुम्ही जर AWS मध्ये क्लाउड फॉर्मेशन यूज करायचं असेल तर यूज करू शकता. ओके. क्लाउड फॉर्मेशन. What is cloud formation? So here is the cloud formation. To create and manage your infrastructure. तर इथे काय करायचं असतं, इथे आपल्याला स्टॅक क्रिएट करायचं असतं. ओके. व्ह्यू गेटिंग स्टार्टेड गाईड. तुम्ही जाऊ शकता गेटिंग स्टार्टेड गाईडमध्ये किंवा क्रिएट स्टॅकमध्ये जाऊ शकता. इथे प्रीरिक्विजिट्स प्रिपेअर टेम्पलेट. तर तुमच्याकडे जर कॉन्फिगरेशन फाईल असेल तर तुम्ही डायरेक्टली इथून S3 मध्ये सेव्ह करा आणि S3चा URL द्या. तर तो जे तुमची कॉन्फिगरेशन फाईल असेल कुठून घेणार, S3 मधून. अदरवाइज यू कॅन डायरेक्टली अपलोड युअर फाईल. ओके. आय थिंक माझ्याकडे असायला पाहिजे एखादी फाईल AWS मध्ये क्लाउड फॉर्मेशन. तर आपण यूज करू शकतो ते. येस, दिस इज नथिंग बट अ क्लाउड फॉर्मेशन फाईल. बघा हे लिहिलेली आहे YAML लँग्वेज मध्ये. आता जर ही फाईल मी अपलोड केली तिथे तर मला काय होईल, मला AWS बघा मी तुम्हाला अपलोड करून दाखवतो किंवा ही फाईल एकदा आधी समजून घेऊ काय काय लिहिलेलं आहे मी. याला आपण ओपन करू विजुअल स्टुडिओ कोड मध्ये. ओके. Let me try to open it on a Visual Studio Code. जर ती व्यवस्थित दिसली तर व्यवस्थित. We just need to understood what code it is.
हे हा करेक्ट झालं, करेक्ट करेक्ट करेक्ट. तर आपण याला थोड्या वेळासाठी रिनेम करू शकतो. रिनेमचं ऑप्शन दिसतंय का इथे? की I think I have written somewhere. कुठे cloud formation sample.yml. ओके, सी एकदम छोटासा फाईल आहे. यामध्ये बघा मी काय लिहिलेले आहेत, काही पॅरामीटर्स आहेत. मला काय काय पॅरामीटर्स म्हणजेच व्हेरिएबल्स. पॅरामीटर्स म्हणजे काय? व्हेरिएबल्स. तर मला जर काही व्हेरिएबल्स आपल्या AWS मध्ये क्रिएटेड आहेत आणि ते मला मेन्शन करायचे असेल तर मी या पद्धतीने देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इमेज आय डी. इमेज आय डी म्हणजे काय दिलेलं आहे? इमेज आय डी मध्ये मला इमेज आय डी कोणती यूज करायची आहे तर ते मी ते मेन्शन करू शकतो. ऍड युअर व्हॅल्यू हिअर. ऍड युअर व्हॅल्यू हिअर. तर आपल्याला काय काय पाहिजे? सिक्युरिटी ग्रुपची आयडी पाहिजे आणि इमेज आयडी पाहिजे, है ना. या दोन गोष्टी आपल्याला काढून ठेवावं लागेल. जर मी ही फाईल यूज करेल तर मला आवश्यक आहे. सो AWS मध्येच येणार, EC2 मध्ये येणार आणि ओपन करणार. याला साईडला दोन गोष्टी आपण कॉपी करून ठेवू ज्याची आपल्याला रिक्वायरमेंट असू शकते. क्लाउड फॉर्मेशन मध्ये अपलोड फाईल करतोय, चूज फाईल. ठीक आहे. आणि ते आहे इकडे इथे इथे this one open. Okay, so nothing but a YAML file आणि it will support YAML formatting. Okay. आणि आता बघा इथे एक तुम्हाला दिसेल SR URL, S3 URL. हा काय करतो तर जे पण फाईल आपण अपलोड करणार त्या फाईलला सेव्ह करतो. तो कुठे? S3 मध्ये. सी US is not waste या ठिकाणी काही sample.yml नावाने तो काय करणार? सेव्ह करणार. एक नवीन बकेट क्रिएट होईल आणि त्या बकेटमध्ये एक टॅग क्रिएट होऊन त्या फाईल आपली सेव्ह होणार. तर हे का बरं करायचं असते त्याला? कारण जे या फाईलमध्ये आहे जर ते क्रिएट झालं तर त्याच्याकडे इन्फॉर्मेशन असायला हवं. क्लिअर? तर मी हे इन्फॉर्मेशन टाकली आहे फाईल. मला इन्स्टन्स मध्ये जायचं आहे. इन्स्टन्स मध्ये मला एक आयडी हवी आहे. इन्स्टन्स आयडी, सॉरी AMI ID. तर AMI ID मी इथून कॉपी करतोय. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे तर उबंतू क्रिएट करायचा आहे. सो दिस इज नथिंग बट युअर AMI ID. कॉपी आपल्याला आवश्यक आहे. सो मी काय करतोय नोटपॅड मध्ये कॉपी करून ठेवतोय. ही कॉपी केली. AMI ID. आणखी काय पाहिजे आपल्याला? सिक्युरिटी ग्रुप ID. सो सिक्युरिटी ग्रुप, लेट्स चेक आउट हिअर which security group we are going to use. Let's consider launch wizard 5. Okay, copy it and paste it here. Clear? And now what we have to do, we have to go next. आता बघा तो काय म्हणतो, स्टॅक नेम द्या. लेट्स कन्सिडर सॅम्पल. पॅरामीटर इमेज आयडी. आता इथे इमेज आयडी आपली पास करायची आहे.
की नेक्स्ट याच्यात द्यायचं आहे. लेट्स सी. काही टॅग्स देऊ शकतो. स्टॅक रोल, लेट्स सी, चेक करू शकू आपण. प्रीरिक्विजिशन, टेम्पलेट, व्हॅल्यूज, ॲड युअर व्हॅल्यू हिअर. ओके, तर आपल्या या फाईलमध्ये डिफॉल्टमध्ये ही व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, मला वाटलं हे डिस्क्रिप्शन आहे, बट इथे डिस्क्रिप्शन पण तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, डिस्क्रिप्शन. ठीक आहे, बरोबर आहे स्पेलिंग. चेक करा एकदा. तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही हे ठेवा. आणि डिफॉल्टमध्ये आपण ह्या व्हॅल्यूज देऊ शकतो. ठीक आहे, थोडं माझं कन्फ्युजन झालं ते डिफॉल्ट डिस्क्रिप्शन. तर इथे डिफॉल्टमध्ये या व्हॅल्यूज पुट आउट करा. IMI दिली आहे, सॉरी IMI नाही, खाली IMI आहे आणि सिक्युरिटी ग्रुप वरती आहे. ओके, सो हिअर इज द सिक्युरिटी ग्रुप. Okay, now save this file. सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर या फाईलला आपण काय करू, इथे परत अपलोड करू. सो बॅक, क्रिएट स्टॅक, अपलोड फाईल, किंवा तुम्ही S3 मध्ये सेव्ह करून ठेवू शकता तिला डायरेक्टली. ओके, चूज द सेम वन, ओपन, नेक्स्ट. आय नो की क्लाउड फॉर्मेशन तुम्हाला मे बी झालं नसणार, तर इथे थोडंसं लक्ष द्या. AWSचा कन्सेप्ट आहे आणि चांगला कन्सेप्ट आहे. AWS जर यूज करताय तुम्हाला याची थोडी इन्फॉर्मेशन हवी आहे. कसं इनव्हॅलिडेट टेम्पलेट पॅरामीटर. ओके, डिस्क्रिप्शन यूज नाही होत आहे, सो डिस्क्रिप्शन काढूनच टाकू आपण. डबल बॉक्स मध्ये येत असतं मे बी सिंगल. सिंटॅक्स बघावं लागेल तसं आपल्याला, नाहीतर चेक कर. डिस्क्रिप्शन इकडे काय केलं त्यांनी, रेफरन्स, इमेज ID, सिक्युरिटी ग्रुप ID, कुठे. हे आपण जे व्हेरिएबल्स इथे पास केलेले आहेत बघा, कोड समजून घेऊ आपण. हे व्हेरिएबल्स आहेत वरचे. पॅरामीटर्स म्हणजे व्हेरिएबल्स. टाईप देऊ शकता तुम्ही, टाईप माहिती आहे, स्ट्रिंग डेटा टाईप्स आपल्याला, स्ट्रिंग, नंबर्स, कॅरेक्टर्स. तर ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल. नाही केलं तर तो ऑटोमॅटिकली फेच करतो, मॅन्डेटरी नसणार. हे झाले तुमचे व्हेरिएबल्स पॅरामीटर मध्ये लिहिणार, आणि हे आहे तुमचे ऍक्च्युअल रिसोर्सेस जे तुम्ही क्रिएट करणार. ओके, तर रिसोर्स मध्ये काय क्रिएट करायचं आहे, EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे. तर EC2 इन्स्टन्सचा पाथ आपल्याला द्यावा लागतो. इथे टाईप करणार, तर AWS मध्ये EC2 मध्ये जाणार, EC2 मध्ये जाऊन इन्स्टन्स मध्ये जाणार क्रिएट करायसाठी. मग आता यामध्ये प्रॉपर्टीज काय असणार, प्रॉपर्टीज मध्ये या इन्स्टन्स क्रिएट करायला काय काय गोष्टी पाहिजे, इन्स्टन्स क्रिएट करायला काय गोष्टी पाहिजे. तर इन्स्टन्स क्रिएट करायला लागणाऱ्या गोष्टी आपण लिहितो प्रॉपर्टीज मध्ये. प्रॉपर्टीज मध्ये लिहिणार काय, इन्स्टन्सचा टाईप, इमेज ID, सिक्युरिटी ग्रुप्स. आता इमेज ID आपण वरती लिहिलेली आहे, ते इथे रेफर कशी करायची, तर काय एक्सक्लेमेशन, रेफरन्स आणि इमेज ID याचं नाव देतोय इमेज ID. तर हा काय करतोय, हा इकडे जातोय इमेज ID कडे, आणि इमेज ID मध्ये जी पण व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला कन्सिडर करेल. सेम फॉर सिक्युरिटी ग्रुप. तर हे कोणती लँग्वेज आहे, YAML लँग्वेज आहे. आणि अशाच टाईपचे आपल्याला फाइल्स लिहायचे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन काढलेलं नाही आपण, हे काढून घेऊ आधी. ओके,
Now you can come here, choose file. The issue is now gets resolved. So now you can see here AMI-ID, HGID आलेली आहे बघा. पॅरामीटर्स वाले आहेत त्या पूर्ण गोष्टी इथे मेन्शन केल्या त्यांनी, कारण ह्या गोष्टी चेंजेबल आहेत, व्हेरिएबल्स आहेत. AMI-ID आपण कधी पण चेंज करू शकतो, सिक्युरिटी ग्रुप आपण कधी पण चेंज करू शकतो. क्लियर आहे ना? तर नेक्स्ट, अच्छा, स्टॅक नेम सॅम्पल और EC2 यू कॅन गो विथ एनिथिंग. नेम टॅग द्यायचे असेल तर टॅग देऊ शकता तुम्ही. पॅरामीटर रोल्स कुठला द्यायचा असेल तर रोल्स तुम्ही इथे देऊ शकता. जो काही इन्स्टन्स क्रिएट होईल त्या इन्स्टन्स मध्ये काही रोल्स मॅनेज करायचे असेल तर ते तुम्ही इथे करू शकता. रोल बॅक ऑल स्टॅक रिसोर्सेस, रोल बॅक ऑल स्टॅक रिसोर्सेस. आता हे काय असतात, तर हे पॉलिसीज असतात. कशासाठी? जर आपला इन्स्टन्स क्रिएट होत नाहीये, कुठली काही इश्यू आहे, तर तो काय होईल, इन्स्टन्स क्रिएट न करता त्याला रिव्हर्स करून घेईल आणि इश्यू दाखवेल. सो वी आर कीपिंग ऑल ॲज इट इज. गो टू नेक्स्ट. कुठे सेव्ह करणार आहे हा? S3 मध्ये. या दोन आपले पॅरामीटर्स आहे. टॅग्स आपण काही दिले नाही आहे, परमिशन्स आपण लावली नाही आहे, बाकी गोष्टी पूर्ण बेसिक ठेवलेल्या आहेत. सबमिट. सबमिट केल्या केल्या काय होईल, इन्स्टन्स क्रिएट तो स्टॅक वर काम करायला सुरुवात करेल. सी लॉजिकल आयडी सॅम्पल आणि क्रिएट इन प्रोग्रेस, क्रिएट इन प्रोग्रेस. तर हा करणार काय आहे, तर हा करणार आहे तुमचा एक इन्स्टन्स क्रिएट. रिसोर्स मध्ये काय लिहिलेलं आहे आपण इथे, EC2 इन्स्टन्स एकच लिहिलेलं आहे. तर EC2 इन्स्टन्स हा क्रिएट करायला सुरुवात करेल. तुम्ही बघू शकता काय काय क्रिएट करतोय. क्रिएट कंप्लीट, क्रिएट कंप्लीट. सो कम टू हियर अँड नाउ गो अँड चेक. You can see EC2 instance running and initializer. क्लिअर आहे? आपण काय केलं, इन्स्टन्स मॅन्युअली क्रिएट केला का? नाही. इन्स्टन्स मॅन्युअली क्रिएट केला नाही केलं. तर खूप इझी आहे. इन्स्टन्सला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण काय लिहिणार इथे. आता इथे आपण की पेअर दिलेला आहे का? नाही. तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला इथे मेन्शन करायच्या आहेत. की पेअर, व्हॉल्यूम, सिक्युरिटी ग्रुप, VPC कुठल्या VPC मध्ये क्रिएट व्हायला पाहिजे, सबनेट कोणता असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण इथे लिहिणार. ओके, क्लाउड फॉर्मेशनचा आयडिया आला. तर ह्याच फाईल्स आता आपल्याला युजिंग टेराफॉर्मने लिहायचे. काय केलं क्लाउड फॉर्मेशनने, एका फाईलला एक्झिक्यूट केलं आणि एक्झिक्यूट केल्यानंतर त्या फाईलमध्ये असलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. आपल्याकडे एक EC2 इन्स्टन्स क्रिएट झालेला दिसतं. क्लिअर आहे ही गोष्ट? की नेम दिलंय का आपण? मग याचा एक्सेस घेऊ शकतो का आपण? एक्सेसच घेऊ शकत नाही, कारण की पेअर दिलीच नाही. कळलं? सो हा आहे तुमचा बेनिफिट क्लाउड फॉर्मेशनचा, की तुम्ही इन्स्टन्स मॅन्युअली क्रिएट न करता डायरेक्टली फाईल थ्रू क्रिएट करू शकतात. जर AWS वर काम करताय आणि इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर क्लाउड फॉर्मेशनला इम्पॉर्टन्स दिला जातो. हे तुम्हाला यायला पाहिजे. जर AWS वरच काम असेल तर. कळलं? आय होप कळलं असेल. ठीक आहे. आता आपल्याला याच्या कंपॅरिझन मध्ये काय यूज करायचं आहे, टेराफॉर्म. कारण हा फक्त क्लाउड AWS वर यूज होईल, GCP वर होणार नाही, अझुरेवर होणार नाही. ते आपल्या त्यांच्या सेपरेट सर्व्हिसेस बघाव्या लागतील. सो बेसिक आपण जाणार टेराफॉर्म सोबत. आता हा डिलीट करायचा आहे, तर डिलीट पण आपल्याला इथे याला सिलेक्ट करा, है ना. इन्स्टन्स, मग टर्मिनेट, काही गरज नाही, काही गरज नाहीये. आपण जिथे होतो इकडेच यायचं आहे आणि आपल्याला इथे फक्त डिलीटला प्रेस करायचं आहे. कळलं? डिलीट इनिशिएटेड. नाउ यू जस्ट नीड टू रिफ्रेश दिस. Where
where is the refresher? Okay, stack, go to stack, delete in progress. डिलीट झालं तर इन्स्टन्स आपला गायब होईल. इकडे रिफ्रेश करा, इन्स्टन्स टर्मिनेट प्रोसेसला जाईल. इझी आहे ना? इझी आहे की नाही? तर क्लाउड फॉर्मेशन यूज करून तुम्ही तुमचा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू शकता. मेन म्हणजे आपल्याला फाईल लिहिता आली पाहिजे. काय फाईल लिहितात. आता मी इथे फक्त EC2 इन्स्टन्स क्रिएट केलं. तुम्ही मल्टिपल लिहिणार, VPC लिहिणार, Route 53 लिहिणार, S3 लिहिणार, RDS लिहिणार, सगळ्या रिसोर्सेस इथे लिहित चालणार आणि त्यांना लागणारे व्हेरिएबल्स तुम्ही लिहत चालणार. क्लिअर? तर लागणारे व्हेरिएबल्स कसे रेफर करतात ते पण इथे मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. सी टर्मिनेटेड. तर आपल्याला एका इन्स्टन्सची गरज आहे. इन्स्टन्स क्रिएट करू. इन्स्टन्स क्रिएट करू कशासाठी? शटिंग डाऊन म्हणजे शटडाऊन ऑलरेडी, म्हणजे डाऊन झालेला आहे. आता इथला स्टॅक गायब झालाय बघा, म्हणजे त्याचं काम संपलेलं आहे. आपण क्लाउड फॉर्मेशन वर वापस येऊ. स्टॅक्स आहे का? काही नाहीये, म्हणजे त्याचं काम झालेलं आहे. आधी इथे काहीच दिसणार नाही. आणि आपला जो इन्स्टन्स होता तो इन्स्टन्स डिलीट झालेला आहे. नवीन एक इन्स्टन्स क्रिएट करू. टेराफॉर्म. आता ही मॅन्युअल प्रोसेस आहे ना? ही मॅन्युअल प्रोसेस आहे. तर मॅन्युअली ईच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला माहिती पाहिजे. ईच अँड एव्हरी स्टेप्स. VPC क्रिएट करताय तर VPC मध्ये सर्वात आधी काय करतो, नंतर काय होईल, थर्ड काय होईल, फोर्थ काय होईल, स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस माहिती पाहिजे. तेव्हा फाईल मध्ये आपण ती स्पेसिफिक व्हॅल्यू लिहू शकतो. कळेल तुम्हाला. इन्स्टॉलेशन करून घेऊ आधी. आधीच आपण बघितलेलं आहे की कुठल्याही इन्स्टन्सवर तुम्ही करू शकता. Amazon Linux 2 दिलेला आहे आणि स्पेसिफिकली विथ फॉर AWS. ओके, तर जर आपण Amazon Linux घेतला तरी चालेल, बट कोणता वर्जन आहे? Linux 2 वर्जन आहे. सो Amazon Linux जर घेत असेल तर Linux 2 वर्जन घ्यायचा. But yes, we can go with any Ubuntu version and any CentOS version. So here is the Ubuntu T2 मध्ये आपल्याला अच्छा स्टॅक होम मध्ये आहो आपण, त्यामुळे T2 मिळत नाहीये इथे. T2 मिळणार नाही स्टॅक होम मध्ये. T2 घेऊ आपण. इकडे जाऊ नॉर्थ व्हर्जिनियाला, नाहीतर मुंबई रिजन, जिथे आपल्याला मिळेल T2.micro. ओके, आता हे इथे सजेशन्स पण द्यायला लागले की इफ यू डोंट नो एनिथिंग गो अँड टेक अ वॉक थ्रू. टेराफॉर्म. Now here you can see T2.micro available आहे. एक की पेअर जनरेट करावी लागेल मला. की पेअर जनरेट करावी लागेल कारण माझ्या लॅपटॉप मध्ये की अवेलेबल नाही आहे या सिस्टम मध्ये, किंवा मग मी माझी स्वतःची की यामध्ये ऍड करू शकतो. स्वतःची की कशी ऍड करणार, आयडिया आहे का तुम्हाला?
माझ्या लॅपटॉप मध्ये जर की अवेलेबल आहे प्रायव्हेट आणि पब्लिक, तर मी पब्लिक की इथे ऍड कसा करणार? कसं करणार पब्लिक की ऍड? तर मी कुठे जाणार? की पेअरला जाणार. तुम्हाला माहिती आहे AWS भरपूर अभ्यास करावा लागतोय. की कशी ऍड करायची ते आयडिया नाही आहे तुम्हाला, तर कसं करायचं? आता माझ्या लॅपटॉप मध्ये मी SSH की चेंज केलाय, कालच आपण डिस्कस केलं. दोन्ही की माझ्याकडे अवेलेबल आहे, पब्लिक आणि प्रायव्हेट. AWS मधून मला EC2 इन्स्टन्सचा ऍक्सेस घ्यायचा आहे, तर AWS कडे कोणती की द्यावी लागेल? AWS कडे कोणती की द्यायला पाहिजे? पब्लिक की द्यायला पाहिजे, बरोबर. आणि प्रायव्हेट की कुठे राहणार? माझ्या लॅपटॉप मध्ये, जिथून मला ऍक्सेस घ्यायचा आहे. क्लिअर आहे ना? तर मला इथे क्रिएट की करायची गरज आहे का? नाही, इम्पोर्ट करायची गरज आहे. इम्पोर्ट काय नावाने? ID_RSA. ब्राउज. आता पब्लिक की कुठे असते? युजर्स मध्ये, डेल मध्ये. डेल म्हणजेच माझा ऍडमिन युजर .ssh मध्ये ही असते पब. मी ऍड करतोय नेम and import. झालं. आता या कीला मी यूज करू शकतो. मला नवीन की ऍड करायची गरज आहे, नवीन की क्रिएट करायची गरज आहे नाही. इझी आहे ना? सिलेक्ट सिक्युरिटी ग्रुप. We are having multiple, so use 5 wizard 5. आणखी काही करायची गरज नाही आहे. टेराफॉर्मला एक्स्ट्रा काही स्पेस लागत नाही आहे. सो लॉन्च. आता यामध्ये तुम्ही AWS चं पण खूप सारे कन्सेप्ट लर्न करणार, जे तुम्ही विसरले असणार, ते थोडंसं रिकॉल करत चला, कारण AWSच घेणार आहोत आपण, ज्यामध्ये तुम्ही टूल्स शिकणार नवीन नवीन. हा आला आहे रनिंग इन्स्टन्स. टेराफॉर्म इन्स्टॉल करू आपण आणि बाकी नंतर न बघू उद्याला. सो हिअर इज द IP ॲड्रेस. कॉपी. आता वन मोर थिंग तुम्हाला सांगतो नवीन, क्लाउड शेल. ओके, क्लाउड शेल. आता याचा जर तुम्हाला ऍक्सेस घ्यायचा आहे तर तुम्ही नॉर्मल प्रोसेस काय करता? कनेक्टला जाता ना? ठीक आहे, कनेक्टला जातं. त्यानंतर काय करता? डायरेक्ट कनेक्ट करता का? डायरेक्ट कनेक्ट केलं तर इथे इथल्या इथे इन्स्टन्सचा ऍक्सेस घेणार तुम्ही, आहे ना? SSH घेऊन बघितलं का याचं? मग कसं घेता SSH? कशा थ्रू? कमांड प्रॉम्प्ट. काय करणार? कमांड प्रॉम्प्ट काय करणार? कसं करणार सांगा पटकन. कमांड प्रॉम्प्ट जायचं, आपली पब्लिक की जिथे तिथे CD करायचं. हे आहे माझी प्रायव्हेट की, ठीक आहे. पब्लिक की AWS कडे आहे, तर इथे मला काय करावं लागेल? कमांड प्रॉम्प्ट ओपन करावं लागेल. तर माझ्याकडे SSH एजंट आहे git bash. ओके, सो आय एम गोइंग टू यूज दिस SSH एजंट. तुम्ही कमांड प्रॉम्प्ट यूज केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. git bash आहे, git bash चा यूज करू शकतो आपण. मोठं का नाही होत आहे? हां, सो SSH-i कमांड कोणती आहे ती? दिस ना. कॉपी पेस्ट. सर आधी आपल्याला त्याच्यावर परमिशन चेंज करायला लागणार सर. फक्त ओनरला येस, एंटर. मिळालं उबंतूचा ऍक्सेस. माझ्या लॅपटॉप मधली की आहे, त्याला ऑलरेडी मी परमिशन दिलेली आहे. आला का उबंतू?
हा झाला तुमचा कमांड प्रॉम्प्ट थ्रू एक्सेस SSH ची एक्सेस. बट एक तुमच्याकडे अवेलेबल असते क्लाउड शेल. ठीक आहे, ते उद्याला सांगू. आपण डायरेक्टली इन्स्टॉलेशन चालू करू आज. ओके, उद्याला बघू ते क्लाउड शेलचं. इन्स्टॉल करायसाठी प्रोसेस हिअर, सेटअप रेपॉझिटरीज, कॉपी, एंटर. हा, उबंतू मध्ये एक कमांड एक्झिक्यूट करायची असते आपल्याला. ती कोणती असते? apt-update. तर ही ऑलरेडी इथे मेन्शन आहे. सेपरेट करायची गरज नाही. सो GPG की टाका. GPG की कशासाठी असते? तुमच्या रेपॉझिटरीला अनलॉक करण्यासाठी. फिंगरप्रिंट, एंटर. ओके, नाव हे दिसेल तुम्हाला. हा आउटपुट आहे जो इथे दिसतो. ठीक आहे, नेक्स्ट. ऍड ऑफिशियल हॅशिंग ऑफ रेपॉझिटरी टू युअर सिस्टम. ठीक आहे, हा जसं म्हणतोय तसं करून घेऊ आपण. नेक्स्ट sudo apt करा परत. आणि डॉक्युमेंटेशन व्यवस्थित यूज करत चला. ठीक आहे, त्यांनी अपडेट केलेलं आहे. देन आपल्याला सिम्पली apt इन्स्टॉल टेराफॉर्म वाली कमांड एक्झिक्यूट करायची. झालंय. आता बघायचं असेल तर टेराफॉर्म वर्जन C 1.13.3 आहे. तर आपला टेराफॉर्म आता इन्स्टॉल झालेला आहे. आणि टेराफॉर्म आहे काय? तर CLI मोड आहे. टेराफॉर्म काय? CLI मोड. आपण यूज करणार CLI मोड. बट याचा ग्राफिक वर्जन पण तुम्ही यूज करू शकता. काय करू शकणार? ग्राफिक वर्जन. सी हिअर, ट्राय क्लाउड दिसतंय. सो ग्राफिक वर्जन पण तुम्ही यूज करू शकता. हा कम्प्लीट AWS सारखा दिसेल तुम्हाला. AWS मध्ये आता क्लाउड फॉर्मेशन बघितलं आपण ग्राफिकली पूर्ण. तर त्या पद्धतीने याला यूज करू शकता ट्राय क्लाउड मध्ये. ओके, कम्युनिकेट होईल तो AWS सोबत. AWS वर सगळं क्रिएट होईल. बट कमांड लाईनने काहीच करायची गरज पडणार नाही. बट कमांड लाईन ऑलवेज फास्ट अँड ऑलवेज बेटर. ठीक आहे, टेराफॉर्म आपला इन्स्टॉल झाला आहे. आता आपल्याला फाईल्स लिहायला सुरुवात करायची आहे. धीरे धीरे आपण त्या फाईल्स लिहायला सुरुवात करू आणि उद्याला आपण याचं कम्प्लीट स्टार्ट करू. ठीक आहे, सो आज आपण इकडेच थांबू.